हॅलो अँड गुड मॉर्निंग फ्रॉम जयपूर. तर आज मी खास साडी घालायचं डिसाईड केलं होतं आणि लकीली ही साडी माझ्याकडे होती. आम्ही लवकर रेडी होऊन बाहेर पडलो कारण आमच्याकडे आजचा एकच दिवस होता आणि आम्हाला पूर्ण सिटी टूर करायचा होता. ChatGPT बाबांकडून वन डे टूरचा तसा पूर्ण प्लॅन घेऊन झाला होता, पण कॅबवाले दादांनी जसा प्लॅन सांगत होते तसा आम्ही फॉलो केला. या सगळ्या बिल्डिंग्स आणि स्ट्रक्चर बघून तुम्हाला पण जयपूरवाला फील आलाच असेल, तसा मलाही आला. फर्स्ट आम्ही निघालो आमेर फोर्टला आणि रस्त्यातच हे श्रीकृष्ण आणि मीरा यांचं मंदिर होतं. तिथे जाऊन आम्ही दर्शन पण घेतलं. मंदिर खूपच सुंदर होतं. खरं तर कृष्ण आणि मीराचं मंदिर मी तर पहिल्यांदाच पाहत होते, पण मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर पुढे रस्ता ब्लॉक आणि ट्रॅफिक असल्यामुळे आमच्या गाईड काकाने आम्हाला हा शॉर्टकट सांगितला आणि आम्ही त्यांच्यासोबत गड चढत चढत वर निघालो. 10 ते 15 मिनिटमध्ये आम्ही वर पोचलो सुद्धा. आणि हे आलो आम्ही आमेर फोर्टच्या आतमध्ये. तिथून तिकीट्स घेऊन आम्ही आलो वर. आणि हा आहे राणीचा बगीचा. बाय द वे, तुम्ही इथे हे एलिफंट राईड पण करू शकता. या छोट्या छोट्या टनेल सारख्या रस्त्यामधून पुढे आम्ही आलो राणीचे रूम्स पाहायला. ही होती त्यांची ड्रेसिंग रूम आणि हा होता त्यांचा बाथटब. बापरे, बाथटब जरा जास्तच डेंजर आणि रिस्की वाटत होता. राजस्थान म्हणलं की तिथलं सुंदर नक्षीकाम, तिथलं कल्चर आणि म्युझिक तर आलंच. हे सुंदर नक्षीकाम पाहता पाहता कधी दिवस जाईल कळणार सुद्धा नाही. या सुंदर आणि एस्थेटिक अशा विंडोजवळ मी पण एक व्हिडिओ काढून घेतलाच. आमेर फोर्ट तसा खूप मोठा आहे आणि खूप छोटे छोटे रस्ते आहेत, त्यामुळे इथे तुम्ही मदतीला गाईड घेतला तर हा फोर्ट तुम्हाला पाहायला एकदम इझी पडेल. हा आहे शीश महल. पण काय सुंदर होता, म्हणजे त्या काळात किती छान छान आणि वेगवेगळ्या गोष्टी लोकांनी राजांनी केलेल्या होत्या. तिथे एक कॅन्डल लावली ना तर पूर्ण शीश महलचे आरसे चमकायचे चांदणे असल्यासारखे. खरंच किती वाव ना. मी म्हणलं चला जरा सिनेमॅटिक एखादा शॉट घेऊन बघूया इथे, पण कशाचं काय आलाच नाही. चला तर मग भेटू पार्ट 2 मध्ये, कारण एक कम्प्लीट दिवस एवढ्या छोट्याशा व्लॉग मध्ये कव्हर करणं तर अवघडच आहे. ओके, बाय.